मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। औद्योगिक वसाहतीतील लळिंग शिवारातील फटाक्याच्या गोदामाला भयंकर आग, लाखोंचे नुकसान। आमदार कुणाल पाटील यांच्या घराजवळील सभागृहात महाविकास आघाडीची आभार सभा संपन्न। हमाल मापाड्यांनी बाजार समितीचे काम बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना बसला मोठा फटका। आणि बाहेरगावून येणाऱ्या ट्रॅव्हल चालकांना चाकूचा धाक दाखवून एंट्री वसूल करणाऱ्या दोघांपैकी एका शहर पोलिसांनी केले जेरबंद। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहराजवळील औद्योगिक वसाहतीत लळिंग शिवारातील एका फटाक्याच्या गोदामाला मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक आग लागून त्याची जळ शेजारील हल्दीरामच्या गोदामालाही बसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। उंचपर्यंत जाणारे धुराचे लोह आणि फटाक्यांचे स्फोट यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। धुळे औद्योगिक वसाहतीतील लळिंग शिवारातील फटाक्याच्या गोदामाला अचानक आग लागून फटाक्याच्या गोदामासह त्यालगतच असलेल्या श्यामपुष्प एजन्सीच्या गोदामालाही आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे औद्योगिक वसाहतीतील लळिंग शिवारात एका गोदामाचा अर्धा भाग योगेश ब्राह्मणकर तर उर्वरित भाग सचिन शर्मा राहणार नंदुरबार यांनी भाडेतत्वावर घेतला आहे। ब्राह्मणकर यांनी पार्टिशन करून अर्ध्या भागात फटाके ठेवले होते। शर्मा यांनी श्यामपुष्प एजन्सीच्या माध्यमातून हल्दीरामचे फूड प्रोडक्ट्स ठेवले होते। आज सकाळी 10:30 ते 11च्या सुमारास योगेश ब्राह्मणकर गोडाऊनमध्ये आले। त्यांनी मालाची पाहणी केली, त्यानंतर ते तेथून निघून गेले। त्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच गोदामाला आग लागली। घटनेची माहिती मिळताच मोवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। ही आग पसरून याच गोडाऊनमधील सचिन शर्मा यांच्या श्यामपुष्प एजन्सीपर्यंत पोहोचली। या ठिकाणी हल्दीरामचा फूड स्टॉक होता, त्यात सुमारे 10 ते 15 लाखांचा माल जळून खाक झाला। आग वेगाने पसरत असल्याने आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। महापालिकेचे 6 अग्निशमक बंब व इरकॉम सनॉट टोलवेचा 2 बंबांद्वारे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। आग विझवण्यासाठी इरकॉन सोमाच्या कुणाल परताडे, प्रवीण देवरे, अशोक देवरे, दिनेश पाटील, श्रीराम लोकरे, पवन गवळी, गणेश खारदोडे, वैभव शिंदे, बंडू पाटील तसेच महापालिकेचे अग्निशामक दलाचे फायरमन अतुल पाटील, सिद्धार्थ करेनार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली। तसेच महापालिकेचे अग्निशामक दलाचे फायरमन अतुल पाटील, सिद्धार्थ करेनार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली। मंगळवारी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना घटक पक्षातील सर्वांनी चांगली मदत केल्याने आमदार कुणाल पाटील यांच्या घराजवळ सभागृहात आभार सभा संपन्न झाली। धुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी धुळे शहरातील ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या घराजवळील सभागृहात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना मित्र पक्षांनी चांगली मदत केल्यामुळे आभार सभा संपन्न झाली। यावेळी सर्व घटक पक्षांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। यावेळी आमदार कुणाल पाटील, डॉक्टर शोभा बच्छाव, हेमंत साळुंके, अतुल सोनवणे, डॉक्टर दिनेश बच्छाव, युवराज करणकाळ, जोसेफ मलवारी, श्यामकांत सनेर, बाजीराव पाटील, हेमा येमाडे, रमेश श्रीखंडे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, अरुण पाटील, किशोर डमाले, शुभांगी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार कुणाल पाटील, डॉक्टर शोभा बच्छाव, हेमंत साळुंके, अतुल सोनवणे, डॉक्टर दिनेश बच्छाव, युवराज करणकाळ, श्यामकांत सनेर, बाजीराव पाटील, हेमा येमाडे, जोसेफ मलबारी, रमेश श्रीखंडे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, अरुण पाटील, किशोर डमाले, शुभांगी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मला इतकं प्रेम आणि इतकी सपोर्ट सगळ्यांनी, इतकी ताकद सगळ्यांनी दिली। ते म्हटलं की माझ्या दृष्टीने हे सगळं एक स्वप्नवत सारखं आहे। आणि मला आश्चर्य वाटतं की सर्व मंडळी इतक्या खंबीर माझ्या पाठीमागे, एका बहिणीच्या पाठीमागे भावाने उभं राहतं। अशा पद्धतीने या दोघे जिल्ह्यातले लोक माझ्यामध्ये उभी राहील हे माझ्या दृष्टीने फार अचंबित करणार आहे असं काहींचं त्यांचं विचार होते। आणि त्यामुळे काही म्हणाल्या की नाही, काही करून उद्या आपण समाजाची भेट घेतलीच पाहिजे आणि भेट घेतल्याशिवाय मी मालेगावला जाणार नाही। आणि मी म्हटलं ताईंना की ताई अशा सगळे भेटले आहेत, काल दिवसभर सगळ्यांनी मेहनत केली, रात्रभर जागणार आहेत, आज दिवसभर परत दिवसभर सगळे उभे, त्यामुळे जाऊ द्या आता उद्याचा दिवस कशाला सगळ्यांना परत थकवता बोलवता। काही म्हटले नाही, मी भेटल्याशिवाय जाणार नाही। मी म्हटलं मला मी मुंबईला जायचं आणि त्यामुळे मग आपण सकाळीच भेटू असं आमचं ठरलं। आणि मग आम्ही दोघांना फोन केला की मग कसं करावं, उद्या भेट बोलू शकेल। सगळे म्हटले की कलकत्ता जाना जवळ सलाम मास्टर नहीं आए थे। सलाम मास्टर ने फोन किया, तो म्हटले की कलकत्ता आम्ही सब बच्चे लोग हम लोग भी सब थक गए, कलकत्ता मतलब आमची थकले। ते म्हटले की नाही पण आपला काही म्हटलं की नाही मला भेटायचं।
आणि म्हणून मग आजचा हा मेळावा यांनी आयोजित केला. मित्रांनो, हा जो आजचा मिटिंग आहे, मेळावा आहे, हा फक्त ताईंना तुमचे आभार मानायचे होते एवढ्याकरता आयोजित केलं असं त्याच्यामध्ये अभिप्रेत नाही आहे. आणि त्यामुळे सर्वांची परत झाली. आता नावं मी कशी घेऊ आणि कुठून सुरू करू आणि कुठे संपवू, त्यामुळे नावं मी घेणार नाही. ताईंनी सुद्धा जी नावं घेतली ती प्राथमिक स्वरूपामध्ये आहे, आपण समजून घ्या. म्हणजे जेवढ्याची नावं घेतली त्यांनी मदत केली आणि बाकीच्यांनी केली नाही असं अजिबात समजायचं कारण नाही. प्रत्येकाने मदत केलेली आहे आणि त्यामुळेच हे सर्व मला असं वाटतं की वातावरण उभं राहील. त्यामुळे आता किरण काका मला म्हणत होते की बाकीची नावं काही राहिले किंवा काही सामाजिक नावं आपण घेतो नाही, परंतु मला असं मी मानतो की ह्या तिघेही मतदारसंघामध्ये प्रत्येक घटकाने, तो सामाजिक असेल किंवा सामाजिक वगैरे सुद्धा असेल, त्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी मदत केली. म्हणजे सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं की आपण उमेदवारी घेतली, पण आपण कसं या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहोत. कारण ही फक्त एक विधानसभा नव्हती तर 6 विधानसभा होती. खूप मोठा मतदारसंघ होता. परंतु सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून आपण फॉर्म भरला, त्या फॉर्म भरण्यासाठी देखील प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती आणि एक उत्साह होता सगळ्यांमध्ये. उन्हाळ्यामध्ये आपण भर दुपारी हा फॉर्म भरला, तरी देखील सगळ्यांनी त्या ठिकाणी सर्व आले आणि BJPपेक्षा आपल्या रॅलीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. आदरणीय थोरात साहेब त्या रॅलीला त्या ठिकाणी होते आणि त्यांना देखील असं वाटत होतं की कसं होईल, परंतु त्यांनी देखील ॲप्रिशिएट केलं आणि सांगितलं की नाही, या रॅलीला एवढी गर्दी आहे तर निश्चितपणे आपल्याला आशा आहे की आपण त्या ठिकाणी निवडणूक प्रामाणिकपणे आपण लढवतो आहोत आणि आपल्याला यश मिळू शकतं. परंतु फॉर्म भरल्यापासून जो आपला प्रचाराचा आणि निवडणुकीच्या संपूर्ण रणधुमाळीचा जो आलेख आहे हा असा उंचावत गेला आणि 20 तारखेला त्याने कळस घातला. संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जिद्दीने आपली स्वतःची निवडणूक समजून आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. ही निवडणूक हे मोठं आव्हान होतं. 10 वर्ष खासदार असलेले BJPचे उमेदवार होते, त्या ठिकाणी ते संरक्षण राज्यमंत्री होते आणि त्यांच्यासमोर ही निवडणूक आपण लढवणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती. केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, दबावतंत्र होतं, पैसा भरपूर होता, त्यांच्याकडे जनशक्ती होती, परंतु आपल्याकडे जनशक्ती होती आणि आपण सगळ्यांनी मनापासून त्या ठिकाणी काम केलं. मी आपले उपकार जे आहे ते माझ्यावरती प्रचंड आहे. कामाच्या आपल्याला परमेश्वराने यश दिलं तर आपण निश्चितपणे ते आपल्या सगळ्यांची एक भगिनी म्हणून मी आपण जे जे काही काम सांगाल ते मी निश्चितपणे करेन. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुटीच्या दिवशी बाहेरील कामगारांकडून काम करून घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आणि याबाबत हमाल मापाड यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने हमाल मापाड युनियन तर्फे काम बंद ठेवण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुटीच्या दिवशी बाहेरील कामगारांकडून काम करून घेण्याचा झालेला प्रयत्न व याबाबत केलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने हमाल मापाड युनियनतर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले. त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बाजार समितीत दिनांक 14 व 21 एप्रिल रोजी सुटीचा दिवस असताना गोपाल रोहिदास थोरात याने बाहेरील कामगार आणून सोनूलाल अग्रवाल व KG ऑइल मिल यांचा खरेदी केलेला मक्का, चना, भुसार माल वाहनात भरला व खाली केला. कायद्यानुसार सुटीच्या दिवशी हमाल वर्गाने काम करू नये आणि बाहेरून कोणाला बोलवू नये असे बंधन घालून देण्यात आले आहे. बाजार समिती सचिव वसंत बुवा यांच्याशी संगनमत करून गोपाल थोरात याने हे कृत्य केले. याबाबत हमाल मापडी युनियन यांनी बाजार समितीच्या प्रशासनाला 26 एप्रिल रोजी लेखी तक्रार केली, मात्र त्या तक्रारीवर कोणतीच कारवाई झालेली नाही. सचिन बुवा हे नेहमी बेकायदेशीर कामे करून घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देत असतात असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. हमाल मापडी युनियन यांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्यानुसार गोपाल थोरात यांचे लायसन्स रद्द असताना त्या सुटीच्या दिवशी कामावर येण्यास सचिव मुभा देत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सचिवांनी युनियन अध्यक्ष डॅनिश चांडे व सचिव शिवाजी वाळुंजकर यांना दिलेली नोटीस त्वरित मागे घेण्यात यावी. युनियनचे सचिव यांना धमकी देणारा
गोपाल थोरात याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यास बाजार समितीच्या आवारात कायमस्वरूपी येण्यास प्रतिबंध करावा. चांदे यांची रद्द करण्यात आलेली हमाल कामाची अनुज्ञप्ती मागे घ्यावी या मागण्यांचा त्यात समावेश आहे. बाजार समिती प्रशासन जोपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र देणार नाही तोपर्यंत कामकाज बंद राहील असा इशारा देण्यात आला होता. दरम्यान सकाळी 11 वाजता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील यांनी हमाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हमाल त्यांच्या मागण्यावर ठाम राहिल्याने त्यांचे आंदोलन सुरूच राहिले. पोलिसांनी हमाल संघटनेचे अध्यक्ष डॅनी चांदे यांना ताब्यात घेतले असता हमाल संघटनेच्या सदस्यांनी थेट घोषणा देत पोलीस ठाणे गाठले. डॅनी चांदे यांना तात्काळ सोडा ही एकच मागणी त्यांनी लावून धरली. पानगडीमध्ये दोन्ही हमालांना आम्ही डिस्क्वालिफाईड केलं. त्यात डॅनी चांदे सुद्धा आहेत. ते आमच्या मार्केट कमिटीचे हमालच नाहीत, तर अध्यक्ष हा विषय येऊ शकत नाही. राहिलं शिवाजी वाळुंजकर हे सचिव आहेत, तर रविवारी काम करण्यासंदर्भात त्यांनी एक पत्र दिलेलं आहे DTR आणि मार्केटला, परंतु शिवाजी वाळुंजकरने असं पत्र दिलं त्या हमालांना की तुम्ही काम करा, अशी प्रत आमच्या सचिवांकडे आहे. म्हणून जे लोक शिस्त मोडतात तेच उलट सांगतात की बा आमच्यावर तुम्ही अन्याय करत आहेत. हे सर्व प्रकार हे त्यांच्या अंतर्गत आहे. मार्केटच्या तिथे काळी मात्र संबंध नाही. शेतकऱ्यांचे आज पावसाचे दिवस असल्याने शेतकरी हा माल विकायला आलेला आहे आणि जर कोणालाही बंद ठेवायचं असेल, काही कारण असेल, तर 3 दिवस अगोदर मार्केटला सूचना द्यावी लागते. व्यापारी असो, हमाल मापाडी असो, व्यापाऱ्यांना आर्थिक चंचन असेल किंवा हमालांवर काय अन्याय असेल. उलट शिवाजी चांदे हा त्या मिलकडे 2 लेडीज कॉन्स्टेबल घेऊन गेला. त्यांनी जर काही अन्याय असं वाटलं असतं तर त्यांनी ऑफिसला संपर्क साधायला पाहिजे होता. ऑफिसला संपर्क न साधता परस्पर त्यांनी काय कारवाई केली, काय वाद उभा केला, हे शिवाजी वाळुंजकर यांनी मनमानी चालवलेली आहे. आज आम्ही समझोत्यासाठी सर्व बोलवले असता आमच्याकडे एकही हमाल किंवा त्यांचे प्रतिनिधी आले नाहीत. आम्ही संचालक मंडळ हे हमालांवर अन्यायासाठी नसून मार्केट कमिटीमध्ये जो शेतकऱ्याचा माल आलेला आहे, हमाल मापाडी व्यापारी शेतकरी यांच्या हितासाठी मार्केट कमिटी आहे आणि समन्वयाची भूमिका आमची नेहमीच राहील. धुळे शहरातील साखर रोडवर बाहेरगावून येणाऱ्या ट्रॅव्हल चालकांना चाकूचा धाक दाखवून 500 रुपयांची एंट्री वसूल करणाऱ्या दोघांपैकी एकास शहर पोलिसांनी जेरबंद केले. धुळे शहरातील साक्री रोडवर बाहेरगावून येणाऱ्या ट्रॅव्हल चालकांना चाकूचा धाक दाखवून 500 रुपयांची एंट्री वसूल करणाऱ्या दोघांपैकी एका शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गुजरातहून धुळ्याच्या दिशेने मध्यरात्रीच्या सुमारास येणारी एक ट्रॅव्हल्स साक्री रोडवरील डॉक्टर सैनाने यांच्या दवाखान्याजवळ दोघांनी अडवली. चाकूचा धाक दाखवून त्यांनी चालक आणि क्लिनरकडे 500 रुपये एंट्री मागितली. सबको लागो हे जल्दी दे और गाड्या आहे हमाऱ्या का खूपसू तुला असा धाक दाखवून त्यांनी चालकाकडून 500 रुपये घेतले. ही घटना मंगळवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान सदर लुटमारीचे 2 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही घटना शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने शहर पोलिसही रात्रीच अलर्ट झाले. त्यांनी CCTV पडताळणी करून वन्याला पहाटे ताब्यात घेतले आहे. वन्या याने ही लूट त्याचा साथीदार काल्यासोबत मिळून केली, मात्र त्याला पोलिसांचा सुगावा लागल्याने तो पसार झालाय. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. औद्योगिक वसाहतीतील लळिंग शिवारातील फटाक्याच्या गोदामाला भयंकर आग, लाखोंचे नुकसान. आमदार कुणाल पाटील यांच्या घराजवळील सभागृहात महाविकास आघाडीची आभार सभा संपन्न. हमाल मापाड्यांनी बाजार समितीचे काम बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना बसला मोठा फटका. आणि बाहेरगावून येणाऱ्या ट्रॅव्हल चालकांना चाकूचा धाक दाखवून एंट्री वसूल करणाऱ्या दोघांपैकी एका शहर पोलिसांनी केले जेरबंद. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.